महिला सक्षमीकरण आणि प्रेरणादायी विचार आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. महिला सक्षमीकरणामध्ये वडिलांची भूमिका काय असते. ज्या घरात वडील आपल्या मुलीच्या स्वप्नावर विश्वास ठेवतात त्याच घरात सशक्त महिला घडते. मुलीचं आणि वडिलांचं नातं हे अतूट प्रेम, आत्मविश्वास या स्तंभावर उभारलेलं असतं. प्रत्येक मुलीच्या नजरेत आपले वडील हे सुपरस्टार, सुपर हिरोज असतात आणि महिला सक्षमीकरणाची खरी सुरुवात इथूनच होते. हे सत्य कोणालाच नाकारता येणार नाही. मुलींचे शिक्षण, स्वप्न, भविष्य, निर्णय याला प्रोत्साहन देणारे पहिले पुरुष हे वडीलच असतात. आज अनेक क्षेत्रामध्ये मुली आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. त्यांच्या या यशामध्ये कुटुंबाचा मोठा वाटा असतो आणि प्रोत्साहन देणाऱ्या वडिलांचा ठाम निर्णयही असतो. मला असे वाटते की महिला सक्षमीकरणामध्ये सामाजिक उपक्रम, कायदे किंवा शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत, त्याचबरोबर वडिलांची, भावाची, काकाची, कुटुंबातील पुरुष मंडळीची सकारात्मकता आणि मानसिकता आहे, हेही नाकारता येत नाही. वडिलांनी घरातून बहीण आणि भावाला कधीच भेदभाव केलेला नसतो आणि एकाच घरात, एकाच संस्कारात राहून दोघांनाही घरातल्या जबाबदाऱ्या, घरातील निर्णयातील सहभाग या महत्त्वाच्या गोष्टी रुजवल्यामुळे समाजात एक चांगला आणि समानतेचा संदेश गेलेला असतो. महिला सक्षमीकरणासाठी तर समानता हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, जे मुलींना घरातूनच मिळते. मुलींच्या आयुष्यातील तिचे वडील हे आर्थिक आधाराबरोबरच मुलींच्या भावनिक, सामाजिक आधारही असतात. मुलींच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर तिचे यश, अपयश, कौतुक, सन्मान, अपमान या प्रत्येक टप्प्यावर तिला धीर देऊन मुलीचे व्यक्तिमत्व सक्षम बनवणारे वडीलच असतात. आणि अशा वातावरणात मोठ्या झालेल्या मुली ह्या आयुष्यातील येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला आत्मविश्वासाने आणि संयमाने न भीता सामोऱ्या जात असतात आणि इथूनच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाला सुरुवात झालेली असते. मी तर एवढंच म्हणेन, समाजातील जुन्या रूढी, परंपरा, बंधने ह्याचबरोबर मुलींना सकारात्मक दृष्टिकोन देऊन मुलींना प्रगतीपथावर घेऊन जाणारे महिला सक्षमीकरणातील पहिले दावेदार हे वडीलच असतात. हे सत्य स्वीकारायला हवं. धन्यवाद.